हुशार झपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वाला. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. असं असं आता मी बी तुला बघते कसं करतस ते. हा मॅडम मी बोलते. अव ते म्या का नाही इथं एका ठिकाणी काम बघायला आले होते, पण ती शर्मिका संघटनेची ती सजनी आहे ना, सजनी, हा ती मला इथं काम मिळू देईना झाली. अहो सगळा घोटाळा करून टाकलाय, नुसता गोंधळ घातलाय. हो हो तुम्ही या इथं. हा मी तुम्हाला पत्ता पाठवते. हा लगेच या. हा हा ठेवते मी. आता बघ बोल. ठमाबाई संघटनेचा विजय असो, श्रमिका संघटनेचा विजय असो. ठमाबाई संघटनेचा विजय असो, श्रमिका संघटनेचा जय असो. ठमाबाई संघटनेचा श्रमिका संघटनेचा ठमाबाई संघटनेचा श्रमिका संघटनेचा ठमाबाई संघटनेचा संघटनेचा विजय असो. ठमाबाई संघटनेचा विजय असो. अरे काय चाललंय? ठमाबाई संघटने. थांबा, काय चाललंय? तुम्ही आमच्या चंपीला कामावर का ठेवत नाही? आणि तुम्ही आमच्या या सजनीला तडकापडकी कामावरून का काढताय? ओ आमच्या या कष्टकरी स्त्रिया काय कमी कामं करतात? ओ अनेक कामं करतात. घरोघरी जाऊन धुणी भांडी करतात, साफसफाई करतात, स्वयंपाक करतात, लहान मुलांची देखभाल करतात. एवढंच काय, वृद्ध माणसांची सेवा सुद्धा करतात. आणि तुम्ही काय करता? हा तुम्ही काय करता? घरात सरो वैद्य मरो. वय आणि आमच्या संघटनेतल्या बायका काय काम करत नाही? त्या काय फक्त पिकनिकच करतात? आम्ही थोडी आलोय बघायला. हे बघा, आमची श्रमिका संघटना ही गरीब कष्टकरी महिलांसाठी काम करते. हो, आणि आमची संघटना काय श्रीमंत बायकांसाठी काम करते? काम करते, उलट काम काढून घेते. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. हेच उदाहरण घ्या ना. ही सजनी या घरात किती वर्ष काम करते? हा आता ही चंपा कुठून आली मध्ये? कुठून आली म्हणजे? ही चंपा काय काम करू शकत नाही? तिला काय काम येत नाही? एक नंबरचे काम चुकार आहे. अरे तुम्ही दोघी तरी थांबा जरा. तुम्ही बसून घ्या. मला सांगा, तुम्ही? मी ठमाबाई. ह्या ठमाबाई संघटनेच्या अध्यक्ष आहेत. बर. आणि मी उमाताई. ह्या आमच्या श्रमिक संघटनेच्या अध्यक्ष आहेत. बर आमची ठमाबाई संघटना ही घरकाम करणाऱ्या बायकांसाठी काम करते. बर. मग मला सांगा, काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही आमच्या चंपीला कामावर ठेवा. अहो पण आमच्याकडे एक बाई कामाला असताना आम्ही तिला कसं कामावर ठेवणार? का ठेवावं म्हणजे? अहो आमची चंपी गरीब आहे. अहो जर कोणी आता कष्ट करून खायचं म्हणते, मग तुम्ही तिला सपोर्ट नाही करणार का?
आणि तुम्ही सपोर्ट नाही केलं तर आम्ही आमचं पोट कसं भरायचं? नाही तू रडायचं नाही. त्या डोळ्यात मी अश्रू नाही पाहू शकत. चंपा. गजोधर, अहो मॅडम, अहो समजांना चान्स मिळायला नको का? अहो पण असं कुठे असतं का? मी काय म्हणते ते सगळं जाऊ द्या. मला हे तर एक तरी चान्स मिळणार आहे का नाही ते सांगा. उमाताई, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही या सजनीला तडकाफडकी कामावरून का काढताय? हो पण असं आम्ही कुठे सारखी श्रीमंत माणसं या गरीब बायकांना राबवतात. नाही इथे राहू द्या हो. तुम्ही सगळी श्रीमंत माणसं असंच म्हणता. तुम्ही घरेलू या कष्टकरी बायकांना राबवून घेता आणि बदल्यात त्यांना काय देता? सांगा ना काय देता? तर तुटून जा पगार. आमची संघटना या घरेलू बायकांच्या हक्कांसाठी लढते. त्यांचं किमान वेतन ठरलेलं नाही, त्यांना त्यांच्या हक्काच्या सुट्ट्या मिळत नाही. आमची संघटना याचसाठी आंदोलन करते. अहो मग हे तुम्ही चांगलंच करताय. अहो आम्ही चांगलंच करतोय पण तुम्ही वाईटच करताय. आम्ही काय वाईट केलंय? तुम्ही या सजनीला काढून या चंपाला इथे काम करायला ठेवताय. एक मिनिट, हे कोणी सांगितलं तुम्हाला? सजनीने? नाही, मी असं नव्हते म्हणाली. बघा, ही यांची खोटारडी संघटना. अहो ताई, मी अशी म्हटली होती की मी जिथं काम करते ना तिथं ती चंपी आली माझ्या पोटावर पाय ठेवायला. अहो माझं काम हिसकून घ्यायला आली म्हणून मी तसंच म्हटलं की, आणि तिने लय धिंगाणा केला. अहो पण आम्ही सजनीला कामावरून काढतच नाही आहोत. उलट वेळोवेळी आम्ही पगार वाढ केलीये आणि तिला हवी तेव्हा सुट्टी सुद्धा दिलीये की नाही सजनी? वय बाई, अहो मॅडम दिले की मला. अहो सुट्टी बी दिली, पगार वाढ बी दिलाय आणि मला ना लई चांगलं वागवतात ही लोक. अगं मग तू मला इथं का बोलवलंयस? मी तुम्हाला सांगितलं नाही का, मी जिथं काम करते तिथं ती चंपी आली आणि लई धिंगाणा केला तिने आणि ही ठमा बी आली तिथंच. ए ठमाबी काय ठमाबी? ठमाबाई म्हणायचं. ठमाबाई संघटनेचा विजय असो. ठमाबाई संघटनेचा विजय असो. मॅडम, आमच्या ठमाबाई संघटनेची अशी मागणी आहे, तुम्ही या सजनीला काढून टाका आणि आमच्या चंपीला इथं कामावर ठेवा. अगं ये बया, तुला काय अक्कल आहे का नाही? सजनी, जसं काही हिच्या बापाचंच राज्य. बाप काढायचा नाही. आणखी काही बोललीस तर आई सुद्धा काढे. मी काय बाई काढीन? तू आई बाई काढणार तर मी मावशीने आत्या बी काढीन. माझ्या नादी लागायचं नाही. तू माझ्या नादी लागू नकोस. या सजनीला इथे कामावर काढून टाकून हिला चंपीला इथे ठेवत नाही, तसं तेच बघते मी. मी पण बघते की हिला कामावरून कसं काढतात ते. तुम्ही दोघी जरा थांबता का? उमाताई, तुमचं हेच म्हणणं आहे ना की आम्ही सजनीला तडकाफडकी कामावरून काढून टाकायचं नाही म्हणून? बरोबर. ठीक. मग 1 महिन्याची नोटीस देऊन, अधिक पगारवाढ देऊन आणि काम शोधण्यासाठी पुरेसा कालावधी देऊन काढलं तर चालेल? हो, म्हणजे असंही होऊ शकतं. आनंदताई, तुम्ही असं कसं बोलताय? ठमाबाई, आणि तुमचं हे म्हणणं आहे ना की आम्ही चंपाला कामावर ठेवावं? वय मग त्यासाठी सजनीला कामावरून काढून टाकायची गरज नाहीये ना? अजिबात नाही. अहो तुम्ही अजून 10 जणी ठेवा, आमच्या बापाचं काय जातंय? आता ह्यानी स्वतःचा बाप काढला आहे. ए तुला पण कामावरून काढून टाकी ना? ए मी इथे परमनंट आहे. गजोधर, तुमच्या दोघींचे मुद्दे अगदी बरोबर आहे.
पण ते मांडण्याची पद्धत चुकीची. तुमची ही पद्धत आरेरावीची आणि जबरदस्तीची. उमाताई, मगाशी काय म्हणालात तुम्ही? गरज सरो वैद्य मरो. अहो, आम्ही गरजू कष्टकरी घरेलू कामगारांचा कधीच अनादर करत नाही. उलट त्यांना आमच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून वागवतो आणि समाजात प्रत्येकाने त्यांना असं वागवलं पाहिजे. चंपा खरंच गरजू असेल, कष्ट करणारी असेल, तर तिला काम मिळवून द्यायलाच हवं. पण मुळात सध्या आमच्या घरात 2 बायकांची गरज आहे का, हे मला एकदा पाहावं लागेल. आणि त्यासाठी मला घरातल्या प्रत्येकाशी बोलावं लागेल, चर्चा करावी लागेल. आणि मग या सगळ्यातून काय निर्णय होतो ते मी तुम्हाला कळवते. अनन्या हिया माझी अनन्या. तर असं सगळं आहे. तुम्हीच सांगा आता, काय करूयात? पण आपल्याकडे एक बाई कामाला असताना परत दुसरी बाई आपण कामाला ठेवावी यासाठी आपल्या पुढे जबरदस्ती कसं काय करू शकतं? नाहीच करू शकत. पण अगं आई, हे जे काही घडलंय त्यावर काहीतरी निर्णय घेऊन आपल्याला त्यांना कळवायला हवं ना. ही सजनी जरा जास्तच आहे. कशी बोलते, कशी वागते, तिला काय गरज होती हे सगळं करायची? मी तर म्हणते ना, तिला एकदा दणका मिळायलाच हवा. हे बघाय, मला तरी वाटतं आपली सजनी तशी कामाला चांगली. कामाला चांगली आहे, पण सुट्ट्या किती घेते प्राजक्ता? अगं मग त्या सुट्टी घेण्यामागे काहीतरी कारण असेल ना आई. काही नाही, खोटं बोलून सुट्ट्या घेते. आता मागे काहीतरी म्हणे आत्ते बहीण आजारी होती तिची, म्हणून तिने सुट्टी घेतली होती. मी मार्केटमध्ये गेले तर तिच्या बाजूला राहणारी बाई मला भेटली. तर ती म्हणाली, सजनी घरात आराम करते म्हणे. अगं मग त्यात काय आहे एवढं? हे बघ, एखाद्या दिवशी तिला वाटलं की मला नाही जायचं उद्या कामाला, घरात मस्त ताणून द्यायचंय, आराम करायचाय, सुट्टी घ्यायची आहे. आणि हे बघ आई, तिने निदान तुला आदल्या दिवशी कळवलं तरी. नाहीतर तुम्हाला सांगते, ही आजकालची नोकरदार माणसं आलं ना मनात की उद्या नाही जायचंय तर सरळ बॉसला फोन करून काहीतरी थाप मारतात. या थापा मारण्यावरच माझा विरोध आहे. ते सगळं जाऊ. आता मला प्रामाणिकपणे सांग, जर ती तुम्हाला म्हणाली असती की मला कंटाळा आलाय, मला आराम करायचंय, मला उद्या सुट्टी हवी आहे, तर तू तिला दिली असतीस का? तुझं जाऊ दे वहिनी, तू तरी दिली असतीस का तिला सुट्टी? छे बाई, माझा याच्याशी काहीच संबंध नाहीये. आणि सुट्ट्यांचं ते सगळं आई बघतात. तुम्ही दोघी अशा मांडू नका. ते 2 बायका भांडतात आहे ना, तेवढंच पुरे आहे. अहो, शब्दांनी शब्द वाढतो आणि प्रकरण हातघाईवर येतं. बोलता बोलताना माणसे एकमेकांच्या उरावर बसतात. हो, मगाशी बघितलं नाही का आपण? अगं, आम्ही कशाला दोघी एकमेकांच्या उरावर बसू? छे छे, मायलेकींचं असं नाही होऊ शकत. एखाद वेळी सासू सुनेचं होऊ शकतं. आपण बसणार होत का एकमेकांच्या उरावर? छे छे, मी तसं नाही म्हटलं आई. अगं, पण तूच तर म्हणाली ना सासू सुनेमध्ये असं होईल म्हणून. छे छे आई, आपण सासू सुना थोडी आहोत ना. नाही होत. कोण होत? आपण मायलेकी आहोत. अरे हा, आपण लाईव्ह बघितलं तर तेव्हा किती मजा आली होती. मॉडर्न नसलं. ही आपली सजनी आहे ना. अरे, हिचं नाव काय होतं ते? चंपा.
काय मारामारी करत होते ह्या लोक. मी तुला सांगते, अनन्या जर आली नसती ना तर ह्यांची मारामारी अजून वाढली असती. ही आपल्या दोघांचाही फायदा झाला असता. आपला काय फायदा झाला असता? अरे तुला एकदम हड्डी तोड परफॉर्मन्स मिळाला असता आणि मला हड्डी जोड प्रॅक्टिस करता आली असती. रे, तुला काय सांगतो आणि तू काय बोलतेस? काय दाखवतोयस? अरे त्याचे लाईक्स बघ, लाईक्स किती आलेत. बघू. अय्या, एडिटिंग कसं झालंय? एक नंबर. व्हिडिओ बनवला कोणी आहे त्याचे कमेंट. हे कसलं भारी आहे. ओमी, मी तुला सांगते हा व्हिडिओ इतका व्हायरल जाणार आहे ना, खूप लोकांपर्यंत जाणार आहे हा व्हिडिओ. हो ना? हो. आणि मी तुला सांगते हा व्हिडिओ ना त्या युनियनवाल्या लोकांपर्यंत जाणार आणि तू त्यांची बदनामी केलीस म्हणून ते लोक तुला खूप फोडणार. अरे काय बोलतेस? असंच होणार आहे. आणि तू त्यांची बदनामी केलीस ना आणि हा व्हिडिओ इतका व्हायरल झालाय, मी तर फक्त लाईक करणार आणि हे शेअर करणार. नको करू. काय नको करू? नको करू. अगं, नको करू ना. नको करू. अरे नको करू ना. नको करू. म्हणशील मला बंद. इकडं. अनन्या, हिया माझी अनन्या. आई, आजी, आपण विषयावर येऊयात का? तर मुद्दा हा आहे की आपल्याला 2 कामाला बायकांची गरज आहे की नाही. म्हटलं तर आहे आणि म्हटलं तर नाही. आत्ता हिने काय म्हटलं? सांगते ना, जेवणाची चव आणि दर्जा बघता आपल्याला बऱ्याच ऑर्डर्स येतात, पण मॅनपॉवरमुळे आपण त्या नाकारतो. पण सजनीसारखी जर का एखादी चांगली कामवाली आपल्याला मिळाली तर आपण अधिक ऑर्डर घेऊ शकतो. म्हणजे आपण आत्ता जेवढं काम करतोय ना त्याच्या दुप्पट आपण काम करू शकतो. म्हणजे आपण कामासाठी दुसरी बाई ठेवलीच पाहिजे. कसं आहे ना, व्यवसायात आलेल्या संधीचं सोनं हे करता आलंच पाहिजे. आता आपण चांगलं जेवण देणार म्हणजे आपल्याला भरपूर ऑर्डर्सही येणार. आता त्या ऑर्डर्स नाकारून आपल्याला चालणार नाही. अगं पण दुसरी चांगली बाई नको का मिळायला? पण आजी, मी काय म्हणते, ही चंपा चांगली नसेल कशावरून? प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला ती योग्य वाटली नाही. नाही, ऐक, कधी कधी कसं होतं, काही माणसं वागायला बोलायला आगाऊ असतात पण कामाला वाघ असतात ना. कदाचित चंपा तशी असली तर? नाही, मला तरी तसं वाटत नाही. अगं पण ठीक आहे, दुसरी बाई बघा. अगं पण दुसरी बाई मिळायला हवी ना. हल्ली मनासारख्या बायका मिळतात कुठे? अगं आई, मी तेच सांगतेय की तुम्हाला मनासारख्या बायका मिळणारच नाही. आता हे बघ, एखादी बाई मिळालीच कामाला चांगली तर तिचे इतरही काही प्रॉब्लेम्स असू शकतात ना. बर, वागाय बोलायला चांगली असेल तर ती चांगलं काम करेलच, असं कशावरून? असं नाही प्राजक्ता, गुणी आणि कष्टाळू बायका भरपूर मिळतील पण आपल्या वाटायला येत नाही, हे मात्र खरं. अगं हो, पण त्या असून आपल्याला काय उपयोग आहे? हे बघ, ती चंपा का चंदा कोण, तिला आपण ट्रायल बेसवर ठेवूया. ओके, 1 आठवडा तिला आपण कामासाठी ठेवून बघूया. जर कामात उत्तम असेल तर ठीक आहे आणि नसेल तर मग तिला निरोप द्यायचा. हा, असं करून बघायला हरकत नाही. असंच करूयात. आपण तिला ट्रायल बेसिसवर आठवडाभरासाठी ठेवायचं, काम बघू आणि मग ठरवू, असं बोलूयात. हो हो, हे मान्य असेल तरच. हा ठीक आहे, हे ठरलंय ना मग? ठरलं. ठरलं. गजोधर, चंपा कली.
बया गजोधर तू माझ्या माग माग काय येतोयस र? कारण मी तुझ्या मागेच आहे. बया माझ्या माग आहेस वय? म्हणजे मी तुझ्या बाजूने आहे. तू तू एकदा म्हणतोयस माझ्या माग आहेस, एकदा म्हणतोयस माझ्या बाजूला आहेस. नक्की कुठं आहेस ते सांग की र. अरे माझा मधबल आहे. माझा तुला फुल सपोर्ट आहे. बया हा मी तुला शेवटपर्यंत साथ देणार आहे. इस बया. माझा तुला ना असा असा फुल सपोर्ट आहे. मग घरातल्यांना सांगून मीच तुला कामाला ठेवला आहे की नाही. वय वय हा. एकदम खरं आहे. हा. आणि त्यासाठी ही चंपा कलिका नाही तुझी लय 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 आभारी आहे. अरे आभारी नाही, तू लय भारी आहे. हा. मी लय भारी आहे. म्हणजे तू काय चालते आहे. मी काय चालती हाय. आहा, तू काय बोलते आहे. बया मी काय बोलती हाय. इस इस असा जो काय बोलते आहे माझ्या कलिजाचा किस पडतो आहे. मी मिठाचा खडा काय तुला आता दाखवतेस मी काय हाय ते. मी आज घरीच जात नाही, बघतेस तुझ्याकडे. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी घरी दारी रणशीर